आत्ता झाल्या पोळ्या. पोळ्या दाखवतो बघा. अर्धा किलोच्या पोळ्या आहेत. एवढ्या झाल्या. सुपात मी पसरायला ठेवलेल्या आहेत. जवळजवळ 1:45 वाजलेले आहेत. पोळ्या आत्ता झालेल्या आहेत. अजून गॅस कट्ट्यावरचा राडा दाखवते मी तुम्हाला. किती म्हणजे पसारा पडलेला आहे. तो अजून काढायचा आहे. डोकंसुद्धा विचारायला मिळालं नाही सकाळपासून. सण असले की असं असतं बघा. अजिबात म्हणजे कशालाच वेळ मिळत नाही. आता निवद दाखवून घेणार आहे आणि सत्यनारायण पूजेची मांडणी करून ठेवणार आणि मग दुकानात जाणार आहे. संध्याकाळी आल्यावर का नुसता मग वाचन करायचं. संध्याकाळी आल्यावर वाचन आरती करायची. का आता स्वयंपाक तर आहे. आणि आज सत्यनारायण आपल्याला आजच करायचं आहे. कारण पौर्णिमा आज एकच दिवस आहे आणि प्रदोषकाळीच आपण सत्यनारायण करायचं असतो. सत्यनारायण करायचं आज. परत कुंकुमार्चनसुद्धा श्रीयंत्रावर आज करा. ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसतील त्यांनी देवीच्या टाकावर किंवा फोटोवर केला तरीसुद्धा चालेल. पण करा. शक्यतो महिन्यातनं एकदा तर करत जावा. दर मंगळवार शुक्रवार करायचं असतं पण शक्यतो महिन्यातनं एकदा तर करायचं. आता कुंकुमार्चन करत असताना कोणताही देवीचा मंत्र तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालतं. तर चला आता तुमच्यापर्यंत आधी व्हिडिओ एडिट करून पोचवते आणि सत्यनारायण पूजेचा वगैरे व्हिडिओ तुम्हाला उद्याला येईल. सकाळपासूनचं जे माझं रुटीन होतं ते आज तुम्हाला मी म्हणजे पोळ्याच्या पौर्णिमेचं सकाळपासून जे माझं रुटीन आहे ते मी आज तुम्हाला शेअर करते. आणि हे सत्यनारायण पूजा वगैरे सगळं केलेलं ते उद्याला येणार आहे. चला व्हिडिओ कसा वाटला सकाळपासून माझा तो नक्की कळवा मला कमेंटद्वारे. कमेंट मात्र करत जावा. कारण तुमच्या कमेंट आले की मला खूप छान वाटतं. त्यामुळं कमेंट करत जावा. कमेंट आणि लाईक करत जावा. भरपूर ते व्हिडिओ बघतात. कसं होतं व्हिडिओ बघतात असं लावला की बघतच राहतात. ते त्यांच्या लक्षात राहत नाही लाईक करायचं, कमेंट करायचं, लाईक करायचं लक्षात राहत नाही. माझं पण म्हणजे मी पण दुसऱ्यांचं व्हिडिओ बघतो त्यावेळी माझ्या ह्याच्यात पण तसंच होतं. लाईक करायचं विसरून जातं. तर आठवणीनं लाईक तेवढं जाता जाता करत जावा. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ आहे तो पोळ्याची पौर्णिमा ज्या दिवशी होती त्याच्या आदल्या दिवशीचा आहे. अभिषेकसाठी जे साहित्य लागणार होतं ते आणि थोडीशी भाजी काहीतरी घ्यायची म्हणून आलेलो होतो आम्ही बाजारात. पण राम मंदिरासमोर काहीच भाजी नव्हती. मग थोडंसं वर गेलो आम्ही, तिथं होती. काय भाजी आहे इथे? काय भाजी कुठं काय तेच म्हणतोय का इथं आल्यानंतर लय प्रश्न पडतात कुठली. वरती गेल्यानंतर शेतकरी होते. मग शेतकऱ्यांच्याजवळ कांद्याची पात 15ला 2 आणि मेथीची भाजी तर खूप स्वस्त होती. पण नाही घेतली आम्ही कारण मेथीची भाजी खाऊन खाऊन आता वैताग आलेला आहे. अजून फ्रीजला 2 पेंड्या भाजी निवडलेल्या आहे. बघू शकता तुम्ही 5:30 वाजलेले आहेत. पण मी 5ला बरोबर आज उठलेले होते. हा दिवस होता तो पोळ्याची पौर्णिमा ज्या दिवशी होती त्या दिवशीचा होता. बरोबर 5ला उठले आणि आंघोळ वगैरे केली. त्यानंतर सगळ्यात आधी गॅस शेगडीची पूजा करून घेतली. स्वच्छ गॅस ओटा वगैरे पुसून घेतला आणि ओम आणि स्वस्तिक काढून हळदी कुंकवाने गॅस शेगडीची पूजा करून घेतली. कारण की आज आपल्याला पोळ्याचा स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करत होते, कोरड्याच हळदी कुंकवाने स्वस्तिक आणि ओम काढत होते. पण ते अजिबात लागत नव्हतं व्यवस्थित. मग काय केलं, थोडंसं हातावरच कालवून घेतलं कुंकू आणि हळद आणि त्याने मग सगळीकडे स्वस्तिक आणि ओम काढलं. अंघोळ झाल्या मी आधी 1 वाटी कोमट पाणी पिते आणि त्यानंतर मग बाकीच्या ह्याला सुरुवात करते. कारण की कोमट पाण्यामुळे मला बराच फरक पडलेला आहे. त्यामुळं मी आता रोजच आधी आंघोळ केली की कोमट पाणी घेतल्याशिवाय बाकीचं काहीही करत नाही. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे. आणि आता आपण जी डाळ शिजत घालणार असतो तर ती खूप उत्तू जाते. तर पूर्ण गॅस ओटा सगळा राड होतो. त्याच्यासाठी मी असं ताट खाली ठेवते म्हणजे जरी उत्तू आलं तर त्या ताटामध्ये ते पडतं. चला तर आज मी अर्धा किलोच्या पोळ्या करणार आहे. तर पाणी गरम होण्यासाठी कुकरमध्ये ठेवलं. तोपर्यंत डाळ इकडं स्वच्छ निवडून घेतली. कारण की खडे वगैरे असतात डाळीमध्ये. त्यामुळं म्हटलं ते आधी निवडून घ्यावे. आणि रात्री झोपेत मेहंदी काढलेली आहे मी. किती पण झोप आली तर
एखाद्या वेळेस मला गणी खूप म्हणजे असं हे वाटते की काढावं म्हणून मी काल श्रीला मेहंदीचा कोण आणायला लावलेला आणि रात्री झोपेतच काढली. 11 सव्वा 11 वाजलेली. आता पाणी गरम झाल्यानंतर मग मी डाळ घातलेली आहे आणि इकडे श्री अजून झोपलेला होता आणि त्याला मी उठवत आहे तर अजिबात उठना. आज रविवार आहे, मला काय उठवू नको म्हणायला लागला. मग त्याला म्हटलं तू वर जाऊन झोप, मला सगळं खालचं लोटून वगैरे काढून फरशी वगैरे पुसायची आहे. तर तो वर जाऊन झोपला आणि त्यानंतर मग सगळं अंथरुण वगैरे घडी घातलं, कारण सगळं घर स्वच्छ लोटून फरशी वगैरे सकाळी पुसून काढली की फ्रेश वाटतं. आणि सकाळी लवकर उठून जर कामं तुम्ही पटाटा आवरला तर ती होतात नाही. नंतर ना मग सगळंच काम तसं पडतं आणि सणावार असतं जरा लवकर उठलेलं बरं असतं. सगळं अंतरून घडी घालून ठेवलं आणि त्यानंतर पूर्ण घर सगळं स्वच्छ लोटून काढलं, कारण पारोसा केर काढणं हे आधी महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळा पारोसा केर आधी बाहेर काढला आणि त्यानंतर मग फरशी पुसून घेणार आहे. फरशी पुसून घ्यायची तर फरशी पुसण्याच्या पाण्यात खडं मीठ, गोमूत्र आणि हळद टाकायची. टपामध्ये मी पाणी सोडून आलेले होते आणि त्या पाण्यामध्ये आता हळद, मीठ, गोमूत्र हे सगळं मी टाकलेलं आहे. खडं मीठ टाकलं आणि आता यानं मी फरशी पुसणं. आता मॉपनं नाही पुसली, टॉवेल घेतला आणि टॉवेलनं पूर्ण सगळं घर क्लीन केलं. फरशी पुसल्यावर घरात एक खूप प्रसन्न वाटतं. बघू शकता तुम्ही किती क्लीन फरशी झालेली आहे. ही फरशी चटणं स्वच्छ पण होती आणि लगेच घाण पण होती. आणि त्यानंतर अंगण स्वच्छ सगळं लोटून काढलं आणि हुंबरा वगैरे धुवून घेतला. आणि आता हुंबऱ्याला आपल्याला आज पौर्णिमा असल्यामुळे हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे. आता या शूटिंगसाठी मी श्रीला उठवलेलं होतं, कारण की 7:15 7:30 झालेले होते. मग त्याला मी उठवलं. पूर्ण आपला मेन दरवाजा पण हातासारशी पुसून घेतला आणि त्यानंतर बाहेरचा वरांडा सगळा मी 2 टॉवेलच केलेले आहेत असे बाहेरचा वरांडा वगैरे पुसून घ्यायला. आणि त्यानंतर हळदीमध्ये गोमूत्र आणि पाणी मिक्स करून व्यवस्थित असं हळदीचं लेपन करून घेतलं. पूर्ण अशी रबरबीत हळद काय आपल्याला नाही माकली तरी चालते, फक्त थोडीशी पुसली तरीसुद्धा चालते. आणि मेन दरवाज्यावर शुभ लाभ स्वस्तिक असं हळदी कुंकवाने काढलं आणि आजची रांगोळी बघू शकता. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. आज आहे पोळ्याची पौर्णिमा. पोळ्याच्या पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी उठलेले बघा 5:15ला. 5:15ला उठून अजून कायच काम नाही, देवपूजासुद्धा नाही. आंघोळ झाली, गरम पाणी करून पिलं, सगळं लुटून काढलं, फरशी पुसली, डाळ आपली शिजलेली आहे पोळ्याला आणि सडा रांगोळी वगैरे झालेला आहे. आता देवपूजेला बसणार आहे. डाळ शिजल्या. एवढ्या वेळात अजून चहासुद्धा घेतला नाही मी, म्हणजे वेळ कसा जातो कळत नाही. टायमिंग दाखवते मी तुम्हाला किती वाजलेले आहे. जवळजवळ 7:30 वाजलेले आहेत आणि रात्री मी मेहंदी काढलेली झोपेत. कुंकू कालवल्यामुळे ते हे दिसणार झाले तुम्हाला. रात्री काढू वाटली अचानक, कधीतरी असं काढू वाटली तर मग मी काढते. आणि एकदा कोण आणला की त्यात 2-3 वेळा होतं. एकाच हातावर काढते मी, दुसऱ्या हातावर काही कधी काढत नाही, त्यामुळे एका हातावर 2-3 वेळा होते. आता ह्यासनी आणि श्रीला पाणी तापवायचं आहे. आता कोण करतील ते करतील. पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला. फरशी वगैरे सगळं झालेलं आहे पुसून. चला देवांना अभिषेक घालायचा आहे. आज अभिषेक घालायचा आहे. गंगाजल थोडं घालते पाण्यात आणि देवांना आंघोळ घालते. आणि त्यानंतर मग मी बसलेले होते देवपूजेला, कारण देवांना अभिषेक वगैरे घालायचा होता. आमच्यात सगळे देव खाली काढून पूजा वगैरे करायला कमीत कमी पूजेला 1 तास 1.25 तास लागतो. आणि जर अभिषेक वगैरे घालायचं असलं तर मग 1.5 ते पावणे 2 तास लागतात. तरी आज हे होते त्यामुळं लवकर आवरली पूजा, नाही तर जास्तच वेळ झाला असता. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळे देव खाली काढून घेतले, गाद्या वगैरे काढल्या, सगळा देवारा पुसला, फोटो वगैरे होते ते पुजून घेतले.
त्यानंतर परत गाद्या वगैरे घातल्या आणि नवीन धुतले म्हणजे व्यवस्थित धुतलेला जे वस्त्र असतं देवाला ते अंथरून घेतलं. 2-3 वस्त्र केलेले आहेत मी. रोजच्या रोज ती वस्त्र बदलत असते. वेलवेटची वस्त्र खूप छान वाटतात बघा. आणि त्यानंतर सगळे देव स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मग या अभिषेक वगैरे मी घातला आणि यांनी परत देव धुतले, पुसले आणि त्यानंतर मग देवांची पूजा. माझ्याकडे चांदीची लक्ष्मी आहे. ती चांदीची लक्ष्मी खूपच अशी घाण झालेली होती. मग तिला थोडीशी पितांबर आणि नवीनच ब्रश घेतलेला होता मी. देवांसाठी मी देव घासण्यासाठी ब्रश नवीनच वापरते, तर तो ब्रश मी ड्रॉवमध्येच ठेवते इथं देवाच्या. देव घासून झाले की लगेच मी तिथल्या तिथं ठेवून देते. आणि हे बघू शकता तुम्ही, पितांबरीने मी लक्ष्मी घासत आहे. चांदीचे देव तुम्ही पितांबरीने घासला तरी सुद्धा चालतात किंवा कोलगेटने घासला. कोलगेट पावडर पण मिळते बघा, त्या पावडरने पण खूप छान देव निघतात. त्याने घासला तरी सुद्धा चालतं. किंवा रुपेरी म्हणून एक लिक्विड मिळतं, ते कापसाच्या बोळ्यावर घ्यायचं आणि त्याने सुद्धा थोडं थोडं पुसला तर एकदम पांढरे शुभ्र असे देव निघतात. मी पण काही वेळा एकदा लक्ष्मी आहे ती कोलगेटने वगैरे घासते, पण आज पितांबरीनेच घासली. आणि त्यानंतर हे आलीत आणि म्हणाली की तूच तो अभिषेक घालून घे, मी राहिलेले देव बाकीचे धुवून घेतो. मग मी सगळ्या देवांना आता अभिषेक घालत आहे. अभिषेक घालत असताना तुम्ही आता पंचामृत तयार करू शकता. म्हणजे दही, दूध, साखर, मध, तूप हे सगळं घालून, केळ असं घालून तुम्ही पंचामृत तयार करून त्याने अभिषेक घालू शकता. किंवा नुसता दही, दूध, साखर याने सुद्धा अभिषेक घालू शकता. जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल त्याने घाला. हेच पाहिजे आणि तेच पाहिजे असं काही देव म्हणत नाहीत. शेवटी आपल्या मनातला भाव खूप महत्त्वाचा असतो, लक्षात ठेवा. आता आज माझ्याकडे फक्त दूधच होतं, त्यामुळे मी दूध आणि साखर दोन्ही मिक्स केलं. थोडंसं आल्याचा तुकडा आणि थोडंसं तूप घातलं आणि त्याने देवांना अभिषेक घातलेला आहे. आता सगळे देव माझे अभिषेक घालून झालेले आहेत. तर देवांची आता मी बाकीच्या हळदी कुंकू अष्टगंध वगैरे लावून पूजा करत आहे. आता महादेवाच्या पिंडीला मी फक्त भस्म लावते, महाराजांना अष्टगंधच लावते. तसेच ज्योतिबाचा जो टाका आहे त्याला गुलाल लावते. आता अन्नपूर्णा माता असेल, लक्ष्मी असेल, तिला मी हळदी कुंकू लावते. विठ्ठल रुक्मिणीची काय माझ्याकडे मूर्ती नाही, पण फोटो आहे त्यांना मी जो बुक्का असतो तो लावते. प्रत्येक ह्याच्या मी अशा वेगवेगळ्या डब्याच केलेल्या आहेत की ज्यामुळे कसं होतं आपल्याला सगळं घ्यायला लावायला बरं पडतं. आता हा मायका देवीचा टाका आहे, याला मी असा मळवट भरते. जो यल्लमा परत परशुराम आणि मायका देवीचा टाका आहे त्यांना असं मळवट भरून कुंकू वगैरे लावते. आणि निरांजनसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली, तर त्यामध्ये वाती घालून घेतल्या. वाती घालत असताना 2-2 वाती घालायच्या, कधीही एक वात घालायची नाही. आणि निरंजन घासले की किती स्वच्छ दिसतात बघा. आणि थोडंसं म्हणजे एक आठवडाभर दुर्लक्ष केलं तर खूप अशी तेलकट चिकट होतात. गरम पाणी ओतून मी स्वच्छ अशी क्लीन केलेले आहेत. आता माझी जवळजवळ 70 ते 80% देवपूजा झालेली आहे. अजून देवांना फुलं वगैरे घालायचे आहेत. आधी निरांजन तयार करून घेते. आज येताना MIDCतनं यांनी कामावर नेताना यांना खूप सारी फुलंसुद्धा मिळालेली आहेत. तर फुलं पण आज देवांना खूप असल्यामुळे देवघर आपलं खूप छान दिसणार आहे. आणि सकाळ सकाळी जर लवकर देवपूजा ती केली तर घरात वातावरण खूप छान होतं. त्यानंतर कापूर लावला, उदबत्ती लावली आणि फुलं बघा, आज पूर्ण देवघर आपलं असं गच्च झालेलं आहे. उदबत्ती पण पूर्ण घरातनं फिरवून घेतली. तसेच कापूरसुद्धा मी पूर्ण घरातनं फिरवून घेऊन जो आपला मेन दरवाजा असतो त्याला ओवाळून, हुंबऱ्याला ओवाळून मग घेऊन येते. आणि घंटानाद पण आपल्याला पूर्ण घराच्या कानाकोपऱ्यातनं करायचा आहे. त्यानंतर लगेचच कुंकुमार्चन केलं श्रीयंत्रावर, कारण की राहिलं की राहूनच जातं. म्हणून मग मी लगेच कुंकुमार्चन पण करून घेतलं. असं काय एक माळ वगैरे काय म्हणजे मोजलं नाही, अंदाजानेच केलं, पण जेवढं जमतं तेवढ्या वेळेला केलं. आणि देवघराच्या बरोबर समोर मी असं गायत्री पद्मा आणि लक्ष्मी पद्माची रांगोळीसुद्धा काढलेली आहे. आणि आजची देवपूजा बघू शकता. जो मंगल कलश असतो आपला त्याला मी आज आई अंबाबाईचा मुकुट लावलेला आहे, कारण की आज म्हटलं पोळ्याची पौर्णिमा पण आहे, तर थोडंसं मुकुट लावूया.
महादेवाच्या पिंडीला वगैरे मी पांढरी फुलं घातलेली आणि बाकीच्या सगळ्या देवांना मग लाल पांढरी अशी फुलं घातलेली आहेत. सातेजरांना पण शक्यतो पांढरी फुलं खूप आवडतात. कशी झाली आजची पूजा नक्की कमेंटमध्ये मला सांगा. सगळी देवपूजा झाल्यानंतर मग देवांना नमस्कार वगैरे केला आणि सत्यनारायण पूजा आपल्याला करायची. त्यामुळे यांना मी आंब्याची डहाळे, परत तुळस आणि थोडीशी गुलाबाची फुलं घेऊन या म्हटलं संध्याकाळी पूजेला, कारण ही फुलं आता आपल्याला सकाळी होतात, तर संध्याकाळच्या पूजेला फुलं पाहिजेत म्हणून घेऊन या म्हटलं. खूप छान फुलं त्याने आणलेलं आहेत आणि भरपूर आहेत बघा फुलं. संध्याकाळची आपली सत्यनारायणची जी पूजा आहे तीसुद्धा खूप छान होणार आहे. आता एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ते सगळं घालून ठेवून देते, म्हणजे संध्याकाळी आपल्याला पूजेसाठी बरं पडतं. त्यातली थोडी तुळस मी महाराजांना आणि बाळकृष्णाला घातली आणि बाकीची सगळी तुळस फुलं वगैरे मी पिशवीत घालून फ्रीजला ठेवून दिली. सकाळीच आणलं की बरं असं नाही, नंतर मग लक्षात राहत नाही. त्यानंतर परत चहा केला, चहा घेतला, हे गेले दुकानात आणि त्यानंतर मग मी कपडे सगळे धुवून घेतले आहेत. कपडे धुवायला पण खूप वेळ झाला तर मग ते चांगलं वाटत नाही धुणं ठेवून, म्हणून म्हटलं आधी कपडे धुवून घेऊया. आणि त्यानंतर मग मी काय केलं तर पोळीची जी कणिक होती ती मळून ठेवली, कारण की म्हटलं आपलं अजून डाळीत गुळ वगैरे घालायचं आहे, ते सगळं शिजूसपर्यंत कणिक चांगली भिजली जाते आणि जेवढी कणिक चांगली भिजेल तेवढं आपल्या पोळ्या चांगल्या होतात. नाही पोळ्या अजिबात चांगल्या होत नाहीत. आणि पोळीची कणिक मळायला सुद्धा खूप वेळ लागतो, कारण की ते एकदम अशी दाबून करून आपटून वगैरे कणिक मळावी लागते, कारण एकदम अशी मऊसूत कणिक झाली तरच आपल्या पोळ्या चांगल्या येतात. आणि हा मी आटा आणलेला होता काल पोळीसाठी. हा काय पोळीचा आटा नाही आहे, आपला साधं जे आपण चपात्या बनवतो तोच आटा आहे, पण मी विकतचा आटा मुद्दाम आणला की त्यामुळे पोळ्या फुटत नाहीत आणि चांगल्या येतात. ते दुकानदार म्हणत होते पोळीचा आटा न्या म्हणून, पण मी म्हटलं नको, आहे तो साधा आपल्या चपातीचा आटा आहे तोच द्या, कारण त्याने सुद्धा पोळ्या खूप छान येतात. फक्त पीठ मळणं व्यवस्थित हे खूप महत्त्वाचं आहे. आता इथं बघू शकता तुम्ही किती छान आपलं पीठ मळून झालेलं आहे, एकदम असं ताणायला लागलेलं आहे ते आत्ताच. आणि थोडा वेळ आपण भिजत ठेवलं की ते चांगलं भिजलं की खूप छान पोळ्या आपल्या येणार. तोपर्यंत इथं बघू शकता डाळ ही अशा पद्धतीने शिजली पाहिजे बघा. पूर्ण तुम्ही हातावर असं बोटावर घेतला आणि दाबला की आत जरासुद्धा असं कण राहायला नसला पाहिजे. अशा पद्धतीने पोळीला डाळ शिजली पाहिजे. आणि जी पुरणाची चाळण होती त्याच्यावर ओतून घेतली डाळ आणि थोडीशी नितळत ठेवली आणि येळवणी परत मी कुकरमध्ये ओतून दिली. आणि त्यानंतर डाळ घातली पातेल्यामध्ये आणि गूळ, थोडीशी साखर त्यामध्ये ॲड केली आणि ते व्यवस्थित शिजवून घेतलं. पुरणसुद्धा व्यवस्थित शिजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि गूळसुद्धा जर तुमची डाळ अर्धा किलो असेल तर तुम्ही अर्धा किलोतला थोडासा गूळ म्हणजे एक 10-12 गूळ काढायचा आहे आणि बाकीचा गूळ घालायचा आहे. अर्धा किलोला अर्धा किलो गूळ कधीही घालायचा नाही. आणि तिकडं डाळीत गूळ घातलेला आहे, मध्ये मी आमटीला पाणी ठेवलेलं आहे आणि इकडे मी आता मसाला बनवून घेत आहे. कुकरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, एक हिरवी मिरची, परत धन, थोडेसे खडे मसाले होते, तेल आणि कोथिंबीर हे सगळं घातलं. त्यानंतर कच्चा कांदा, 1-2 कच्चे कांदे मी बारीक बारीक चिरून कुकरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि ते सगळं आता मी एकदम बारीक वाटण बनवणार आहे. एकदम असं बारीक ते सगळं वाटून घ्यायचं. आणि त्यानंतर मी आता आमटीला फोडणी मारत आहे. 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये तेल कढल्यानंतर जिरं मोहरी घातलं. कढीपत्ता काही माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घातलेलं नाही. आणि ते जिरं मोहरी व्यवस्थित
तडतडल्यानंतर मग आपण जो मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवलेलं होतं ते तेल सुटूसपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर हिंग, हळद आणि आपली जी घरची लाल तिखट चटणी आहे ती घातली. ती तेल सुटूसपर्यंत भाजली आणि त्यानंतर आपण जे गरम करून घेतलेलं पाणी होतं आणि येळवणी म्हणजे जे डाळीतलं पाणी काढलेलं होतं ते सगळं त्यामध्ये ओतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं आणि झाली आपली आमटी तयार. आता आमटीला उकळी यायला मी ठेवलेलं आहे आणि इकडं माझं पुरणसुद्धा शिजत आहे. दोन्हीकडे पण माझं लक्ष आहे बघा. इकडं पण मी पुरण व्यवस्थित शिजवून घेत आहे आणि तिकडं आमटीसुद्धा शिजत आहे. एका वेळी 2-2 कामे अशी करावी लागतात. पण पोळ्याच्या स्वयंपाकचा एक प्रॉब्लेम असतो की भांडी ढीग पडतो भांड्याचा, त्यामुळे खूप वैताग येतो की भांडी बघूनच खूप कंटाळ येतो. तोपर्यंत म्हटलं आता इकडं आमटी शिजत आहे, इकडं आपली डाळ पुरण पण शिजत आहे. तोपर्यंत किचन ओटा क्लीन करून घेऊया म्हणून मग किचन ओट्यावरचा सगळा पसारा काढला आणि वायपरने सगळं ते जो कचरा होता तो सुद्धा एकत्र केला. काय आमटीला उकळे आलेले, इकडं पुरण तयार. काही जवळजवळ 5ला उठून सुद्धा किती वाजले दाखवते मी टायमिंग तुम्हाला. एकदा यायला बचत गटाचे पैसे द्यायला त्या थोड्या वेळाने बोलत बसल्या. अजून पोळ्या लाटायचे. आमटी झाले, इकडं पुरण झाले. टायमिंग दाखवते मी किती वाजले. ते सणाचं कामच नाही. ठेव तू. नाही, 1 वाजलाय. आमटीला कट बघा किती छान आलेला आहे. एकदम मंद गॅसवर शिजून द्यायची. जेवढी जास्त शिजेल तेवढी चव लागते. आमटी तयार झाली आपली. गॅस बंद करूया आता. आणि इकडे श्रीला मी आता पुरण बारीक करायला लावलेला आहे आणि तो जसं जसं पुरण बारीक करून देईल तसं मी इकडं वरती पोळ्या लगेच लाटून घेणार आहे. पुरण वाटून द्यायला नाही म्हणत होता तो. मी म्हटलं दे बाबा वाटून, म्हणजे पटपट पोळ्या होतील, कारण 1 वाजलेला होता. कधी पोळ्या आवरायच्या म्हटलं. 1 तास लागतो तरी पण पोळ्या व्हायला. मला म्हणत होता मोबाईल दे, मोबाईलवर माझ्या आवडीची गाणी लावतो आणि मग मी पुरण तुला बारीक करून देतो. मुलांना असं काहीही काम लावा पण काय नाही काहीतरी त्यांची अट ही असतेच. त्यानंतर मग दिलं त्याला थोडा वेळ मोबाईल. म्हटलं काय ऐकतोय ऐकून दे म्हणून दिलं आणि त्यानंतर मग मी इकडं पोळ्या करत होते. मग शेवटच्या थोड्याशा पोळ्या राहिलेल्या त्या तुमच्यासोबत म्हटलं थोड्याशा शेअर करूया. माझी पोळी लाटण्याची पद्धत किंवा भरण्याची पद्धत मी थोडीशी तुम्हाला दाखवलेली आहे. पोरांचं कसं असतं बघा, काम करतो पण मला हे पाहिजे ते पाहिजे किंवा मला हेच कर तेच कर. आधी सांगितलं त्यानं मला पुरण पाहिजे खायला. म्हटलं खा मग. नको, त्याला पुरण खूप आवडतं. नको कोण म्हटलं खा. कारण आम्ही पण लहान असताना ज्यावेळी आमच्या पोळ्या बनवायची त्यावेळी येता जाता इकडं तिकडं हिंडत फिरत खूप पुरण खात होतो. आणि त्यावेळेची म्हणजे डाळीतनी पण चव वेगळी आणि गुळातसुद्धा चव वेगळी होती. आणि ते पुरण पण खूप छान त्यावेळी लागायचं. आत्ताच्या डाळीतनं एवढी चव पण राहिलेली नाही. आणि पळपुटला असं कापड बांधून घ्यायचं जेणेकरून मग आपली पोळी जी आहे ती चिटकत पण नाही आणि पीठ पण जास्त लागत नाही आणि पटपट पोळ्या होतात. आईकडनं मी 2 कापडं अशी आणलेले आहेत की ती फक्त मी पोळ्या करतानाच ती पळपुटला बांधण्यासाठीच ठेवलेल्या आहेत. पोळ्या झाल्या की परत धुवायची आणि परत ठेवून द्यायची. म्हणजे आपल्याला ज्यावेळी परत पोळ्या करतो त्यावेळी ते पळपुटला असं बांधायला बरं पडतं. आणि पोळ्या माझ्या छान झाल्या. एकाच दुसरी पोळी फुटत होती. कसं होतं, पोळीची आच जी आहे बघा तव्याला ती थोडीशी कमी जास्त झाली तरीसुद्धा पोळी फुटते. त्यामुळे ती आचसुद्धा एकसारखी लागणं खूप महत्त्वाचं आहे. पोळीला अजिबात इकडं तिकडं काहीही होऊन चालत नाही. आणि ही साडी आहे ही दादाने मला भाऊबीजला घेतलेली आहे.
छान वाटते साडीचा कलर आणि माझा हा आवडता कलर आहे गुलाबी कलर. ज्यावेळी भाच्याने मला व्हिडिओ कॉलवर दाखवली की ती कुठली साडी पाहिजे बघ म्हणून, तर मी हीच साडी सिलेक्ट केली. तर त्याने बॉक्सवर माझं नाव घालून ठेवलेलं होतं. आणि पोळी बघू शकता तुम्ही किती टम्म फुगलेले आहे. अशी पोळी फुगली की खूप छान वाटतं. आणि राणी कलर गुलाबी कलर बाई सावळे असून दे किंवा गोरे असून दे कुणालाही खूप छान दिसतं. ढीक. आणि हे आपल्या पोळ्या अर्धा किलोच्या पोळ्या आहेत. किती छान पोळ्यांना कलर आलेला आहे. हे सगळं काढायला आता तासभर पाहिजे. पोळ्याच असा कलर आला की छान वाटतात पोळ्या.